तसंच आज आपल्याकडे प्रमोद पाटील स्वामी भक्तांसाठी स्वर्गमय स्थान म्हणजे अक्कलकोट. पण तुम्हाला माहितीये, अक्कलकोटमध्ये स्थिरावण्याच्या आधी श्री स्वामी समर्थ यांनी भारत भ्रमण केलं होतं आणि याचाच उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत, गुरुचरित्र या काही ग्रंथांमध्ये सुद्धा केलेला. हे भारत भ्रमण करत असताना स्वामी इथे कर्जतच्या पळसदरी इथे सुद्धा आले होते. तब्बल 22 दिवस त्यांनी इथे वास्तव्य देखील केलं होतं. विश्रांतीसाठी म्हणून ते इथे आले होते, त्यामुळे या स्थानाला विश्रांती स्थान असं सुद्धा म्हटलं जातं. पण कहाणी इथेच संपत नाही. इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं समाधान मिळतं. तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या तुम्ही स्वामींकडे मागितल्या की त्या पूर्णही होतात असं म्हणतात. तुमच्यावरच्या अडचणी, संकट सर्व काही इथे दूर होतं. माझ्या मागे तुम्ही ही मूर्ती पाहताय, ही स्वामींची मूर्ती आहे इथली. आपण दर्शन घेऊया. सुंदर मूर्ती आहे आणि त्यावर छत्रधारी धातूचा मोठा नाग आहे. स्वामींच्या पाऊलखुणा या भागांमध्ये आपण अनेक स्वामी भक्तांशी बोलत असतो. तसंच आज आपल्याकडे प्रमोद पाटील हे स्वामी भक्त आलेले आहेत आणि नुकतेच ते गिरनारवरनं सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही या मठात, पळसदरीच्या मठात खूप आधीपासून येत आहे आणि अजूनही येत राहत आहे. तर तुमचा अनुभव या मठाबद्दलचा कसा आहे आणि तुमचे स्वामींबद्दलचे काही अनुभव आहेत का, किंवा तशी काही प्रचिती तुम्हाला कधी आली आहे? या मठामध्ये आम्ही वर्षानुवर्षे गुरुवारचे येत असतो आणि इथे स्वामी समर्थ महाराज हे इथे वास करतात. असा अनुभव हा प्रत्येक भक्तांना, तुम्ही पाहताय बाहेर गर्दी किती आहे. आणि या ठिकाणी ध्यान साधण्याचं जे ह्या इथली ट्रस्टींनी जी भक्तांसाठी एक योग्य ठिकाण असं ध्यान साधण्याचं केलं आहे. आणि तुम्हाला ही प्रचिती येईल की त्या ठिकाणी बसलं की साक्षात आपण स्वामी समर्थ यांच्यासोबत आहोत अशी प्रचिती येते की या जागेवरती स्वामी हे सतत वास करत असतात. आणि या ठिकाणी जे साधनेसाठी खाली जे जागा आहे त्या जागेमध्ये आपण साधनेला बसलो की आपल्यासोबत बाजूला स्वामी आहेत अशी आपल्याला प्रचिती होत असते. अगदी खरं आहे. इतिहासात अशी नोंद आहे की स्वामी या ठिकाणी येऊन 21 दिवस राहिलेले आहेत आणि इथून समुद्रमार्गे मुंबईला गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच आपण जे म्हणता त्याला ह्या गोष्टींनी पुष्टी मिळते. स्वामींचा वास या ठिकाणी निश्चित आहे. परमपूज्य दादा यांना प्रचिती आल्यानंतर या ठिकाणी 1994 साली या मठाची स्थापना झालेली आहे. परंतु त्याच्यानंतर इतिहासाचे दाखले घेत असताना 21 दिवस स्वामी इथे राहून इथे भेट देऊन गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच स्वामींचा वास या ठिकाणी अगदी आणि तो जाणवतो सुद्धा. यस. प्रवेशद्वाराच्या उजवीकडील देवकोष्टकात श्री गणेशाची मूर्ती सुद्धा दिसते, तर डावीकडील देवकोष्टकात श्री स्वामींची उभी मूर्ती आहे आणि इथूनच गर्भगृह